पगार वाढला तर आता पोटगीची रक्कमही वाढवण्यात येणार आहे आणि महत्त्वपूर्ण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणादरम्यान दिलेला आहे। कौटुंबिक वादात घटस्फोटावेळी पतीकडून पत्नीला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे। मेहरबान न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पत्नीला ठराविक रक्कम पोटगी म्हणून मिळते। मात्र जेव्हा पतीचा पगार वाढतो तेव्हा ही पोटगीची रक्कमही वाढते का? या प्रकरणावर मेहरबान दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे। जर पतीच्या उत्पन्नात किंवा पेन्शनमध्ये वाढ झाली असेल तर पोटगी वाढवण्यासाठी हा एक सक्षम आधार आहे। त्यामुळे पतीचा पगार आणि दररोजचे खर्च वाढत असतील तर विभक्त राहणाऱ्या पत्नीला मिळणारी पोटगी वाढवणे गरजेचे आहे, असे उच्च न्यायालयाने सुनावणी वेळेस म्हटले। न्यायालयाने ही टिप्पणी एका वृद्ध महिलेने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिली आहे। या महिलेने कौटुंबिक न्यायालयात आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले, ज्यात विभक्त पतीकडून मिळणारी पोटगी रक्कम वाढवण्याची याचिका फेटाळली होती। यावर न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा म्हणाल्या, जीवनात वाढणारे खर्च आणि पतीचा वाढलेला पगार या गोष्टी पोटगीची रक्कम वाढवण्यासाठी योग्य कारण असू शकतात। पतीच्या उत्पन्नात वाढ, दैनंदिन जीवनात वाढणारे खर्च आणि परिस्थितीनुसार पोटगीची रक्कमही वाढवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले। तसेच पती सध्या निवृत्त झाले आहेत, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, तरीही पत्नीला सन्मानपूर्वक जीवन जगण्यास सक्षम बनवण्यासाठी एक संतुलन साधणे आवश्यक आहे। विभक्त पत्नीच्या देखभालीसाठी लागणारी रक्कम वाढवल्यास हे संतुलन टिकेल, असे मेहरबान उच्च न्यायालयाने स्पष्ट केले।